अगदी खमंग आणि खुसखुशीत तयार झालेली आहे। याच्यामध्ये अजिबात सोडा घातलेला नाही, तरीही जाळी अगदी छान तयार झालेली आहे। जर मुलं भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने आपण भाज्या घालून मूग डाळ पोळी बनवू शकतो। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी शाळेच्या डब्यासाठी मुगाच्या डाळीची पोळी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये भाज्याही घालणार आहे। तर इथे मी रात्रभर मुगाची डाळ आहे ती भिजून ठेवलेली आहे। इथे बघू शकता मुगाची डाळ आहे ती अगदी चांगली भिजलेली आहे। 5 तास मुगाची डाळ भिजवली तरी चालते, पण इथे मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे। या वाटीने बरोबर पाऊण वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली होती। आता आपल्याला ही मुगाची डाळ आहे ती पाण्यातून उपसून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। अशा पद्धतीने पूर्ण मुगाची डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे, म्हणजे डाळ ही चांगली वाटली जाते। मुगाची डाळ ही पचायलाही हलकी असते आणि मुलांना जर अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची पोळी बनवून दिली तरी मुलं अगदी आवडीने टिफिन खातील। आणि याच्यामध्ये मी भाजीही घालणार आहे, त्याच्यामुळे अगदी पौष्टिक असा मुलांचा डब्बा तयार होतो। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण मुगाची डाळ काढलेली आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतत आहे, म्हणजे मुगाची डाळ ही व्यवस्थित वाटली जाईल। इथे बघू शकता अगदी स्मूथ डाळ वाटून घेतलेली आहे। आता ही वाटलेली डाळ आहे ती मी एका ताटामध्ये काढत आहे। इथे मी ताटामध्ये वाटलेली मुगाची डाळ काढलेली आहे। आता याच्यामध्ये इथे मी मेथी घेतलेली आहे, अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे। तुम्हाला जेवढी मेथीची भाजी टाकायची आहे तेवढी टाकू शकता। जर तुमच्याकडे मेथीची भाजी नसेल तर पालकाची भाजी अशा पद्धतीने टाकू शकता। जर भाज्या नसतील तर गाजरही याच्यामध्ये खिसून टाकू शकता किंवा काकडी खिसून टाकू शकता। तर इथे मी मेथीची भाजी टाकलेली आहे। आता थोडीशी कोथिंबीरही टाकत आहे। 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही याच्यामध्ये टाकते। थोडंसं जिरं टाकत आहे। अगदी थोडासा ओवा घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने हाताने क्रश करून याच्यामध्ये टाकत आहे। ओवा टाकलं म्हणजे पचायला हलकं जातं। मुगाची डाळ पचायला हलकीच असते, तरीही थोडासा ओवा टाकायचा आहे, त्याने टेस्टही चांगली येते आणि पचायलाही हलकं जातं। थोडीशी हळद टाकत आहे, थोडीशी धने पावडर। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेली आहे। तर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे मिरचीही टाकू शकता। तर इथे मी मुलांसाठी बनवत आहे, त्याच्यामुळे तिखट नाही बनवत। तुमच्या मुलांना थोडंफार तिखट चालत असेल तर थोडीशी मिरची बारीक ठेचून टाकली तरी चालू शकते। इथे मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता आपण मुगाच्या डाळीची पोळी बनवून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे। आता याच्यावरून थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थित तव्याला पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं मूग डाळ पोळी आहे ती तव्याला चिकटत नाही। आता हे याच्यातलं बनवलेलं मिश्रण आहे ते थोडंसं याच्यामध्ये टाकायचं आहे। जेवढ्या आकाराची पोळी बनवायची आहे तेवढ्या आकारामध्ये टाकायचं आणि थोडासा हात आहे तो आपला पाण्यामध्ये बुडवायचा, म्हणजे भाजत नाही। आणि अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचे आहे। जेवढ्या आकारामध्ये बनवायचे आहे तेवढ्या आकारामध्ये बनवू शकता।
हात आहे तो पाण्यामध्ये बुडवला की भाजत नाही आणि व्यवस्थित अशी पसरवता येते। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनिट कमी गॅसवरतीच खालच्या बाजूने पोळी आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता वरून थोडासा पोळीचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे। आता काय करायचं आहे, सर्व बाजूनी अशा पद्धतीने सुरुवातीला कडा रिकाम्या करून घेऊया आणि पोळी पलटून घ्यायची आहे। इथे बघू शकता अगदी खरपूस भाजलेली आहे या बाजूने। आता खालच्या बाजूने ही पोळी भाजावी यासाठी थोडंसं तेल सर्व बाजूनी अशा पद्धतीने टाकायचं आहे। कमी गॅसवरतीच 2 ते 3 मिनिट खालच्या बाजूने ही पोळी चांगली भाजून घेऊया। 3 मिनिट झालेले आहेत। आता पोळी पलटी करूया। तर इथे बघू शकता या बाजूने ही अगदी खरपूस पोळी भाजलेली आहे। अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे। आता ही पोळी एका प्लेटमध्ये काढत आहे। इथे बघू शकता मस्त अशी भरपूर भाज्या घातलेली मूग डाळ पोळी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचीही मी पोळ्या बनवून घेते। इथे बघू शकता सर्व पिठाच्या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। अगदी खमंग आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत। याच्यामध्ये अजिबात सोडा घातलेला नाही तरीही जाळी अगदी छान तयार झालेली आहे। अगदी जाळीदार तयार झालेले आहेत। इथे बघू शकता मी जेवढं मुगाची डाळ घेतलेली होती त्याच्यामध्ये इथे 4 या आकाराच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। इथे बघू शकता पोळीला अगदी छान जाळी सुटलेली आहे। अगदी आतपर्यंत खमंग अशा भाजलेल्या आहेत। आता ही मुगाच्या डाळीची पोळी आहे ती आपण चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर डब्याला देऊ शकतो। आता ही पूर्ण थंड झाली की डब्यामध्ये भरणार आहे। फुलका आणि पौष्टिक असा शाळेचा डब्बा तयार झालेला आहे। तुम्ही ही पोळी आहे ती डिनरसाठी किंवा नाश्त्यासाठी खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।